त्या 20 मिनिटामध्ये आपण आजची कथा लक्षगृहातले पांडवांचं जाळण्याचं षडयंत्र तेवढं पूर्ण करणार आणि मग आपण थांबूया. 8:45 आपण थांबणार आहे. मी कालच गेल्यावर विचार केला, आजचं पांडवांचं बालपण, नागलोकी भीष्मांचं जाणं, पद्मावतीशी लग्न होणं, द्रोणाचार्य, कृपाचार्य, त्यांची वंशावळ, हे जड विषय आजचा राहील. पण कानावरती पडणं एवढं पुष्कळ आहे. थोड्या थोड्या जरी कथा पाठ राहिल्या तरी त्या कुठेतरी आनंद देऊन जातात. म्हणून त्या पद्धतशीर आपण ऐका आणि ऐकल्यात. ह्याच्यामध्ये आता लक्ष गेलं ते द्रुपदाकडे. मुलांना शिकून झालं बरं का मुलांनो, गुरुगृही शिकून झालं आणि शिष्य आता ज्याच्या त्याच्या मार्गावरती निघणार आहे. इथून पुढे तुम्ही मुक्त होणार आहे, तुम्ही आश्रमातून शिकून जाणार आहे. आता माझी गुरुदक्षिणा. गुरुदक्षिणेमध्ये अर्जुनाला सांगितलं की मला द्रुपदाला बंदी बनवून आण, द्रुपदाला पराजित कर, पांचाल देशावरती लढाई चढव, ही माझी इच्छा आहे. कौरव, पांडव, कर्ण, युयुत्स जेवढे होते शिकायला, एवढ्या सगळ्यांनी रणनीती तयार केली आणि युद्धाला ललकारलं पांचाळ देशाच्या राजाला, द्रुपदाला. द्रुपदावरती पहिली स्वारी चढवली ती दुर्योधनाधिकांनी. दुर्योधनांचा पाडाव लागला नाही. अर्जुन पुढे आला. अर्जुनाने मात्र द्रुपद सेनेला नाकीनं वाढून सोडले आणि द्रुपदाला बंदी केलं आणि द्रोणाचार्यांच्या पुढे आणून ठेवलं. आता पूर्वीचा काळ होता, राजा पराजित झाला की राज्य आपलं. आणि मग द्रोणाचार्यांना आनंद झाला. द्रोणाचार्यांनी अनेक आशीर्वाद दिले. द्रुपदाकडे पाहून सांगितलं, संपत्ती आल्याबरोबर तू तुझ्या बुद्धीवरचा ताबा निसटला होता, आता बघ माझ्याकडे. आपण एका गुरुगृही शिकलो, गुरुबंधू आहे आपण, आणि नसतं दिलं तर अडचण नाही, पण अनेक लोकांसमोर तू माझा अपमान केला. प्रत्येकाला मान आहे आणि भर सभेत मला तू अपमानित केलं. त्याचा बदला. काकुळतीला आला, हात जोडले, रडू लागला. इतके पण निर्दयी नव्हते द्रोणाचार्य. द्रोणाचार्यांनी विचार केला आणि अर्ध राज्य परत देऊन टाकलं. अर्ध राज्य तुला घे, पण इथून पुढे जगताना अभिमान, गुरूर आणि गर्व काढून टाक. वेळ प्रत्येकाची आणि प्रत्येकावर येते, याचा विचार तू करून जगला पाहिजेस. माझा गुरुबंधू आहे. आपल्या आशा वागण्याने अग्निशेष आपले जे गुरु आहेत त्यांचं नाव बदनाम होईल. अग्निपुत्र अग्निशेष यांच्याकडे शिकलो आपण आणि म्हणून आता नीट राहा. पण पोटामध्ये सल राहिली आणि पुढच्या काळामध्ये द्रुपद हा द्रोणाचार्यांच्या विरोधातच गेला. ती कथा पुढे येईल, ती नंतर बघू. पुढे पांडवांनी अनेक आशीर्वाद मिळवले. ही घटना जेव्हा घडली ना, तेव्हा त्या आंधळ्या धृतराष्ट्राला थोडं विस्मित वाटलं. पंडूच्या मुलांनी पांचाळ देशाच्या राजावरती स्वारी चढवली आणि विजयही मिळवला. इथे थोडासा तो साशंकित झाला. मनामध्ये पाल चुकायला लागली. हे खरोखर आपल्या कार्ट्यांना वरचढ भरतायत. आपलं पुढचं काही खरं दिसत नाही. पुत्रमोह वाईट आहे. शेवटी राज्य टिकवणं म्हणजे ती राजनीतीच झाली. आणि आता त्याच्यामध्ये राज्य टिकवण्यासाठी साम दाम दंडभेद, कधी चांगलं कधी वाईट, हे सगळं जुन्या काळापासून चालू आहे. मग रामायणात सुद्धा कुटिलपणा केला तो मंथरेने आणि बुद्धी बिघडवली ती कैकेयीची. इथं सुद्धा कुटिलपणा केला तो त्या शकुनीने आणि बुद्धी बिघडवली ती दुर्योधनाची. दुर्योधनाने शकुनीची भेट घेतल्यावर शकुनी लगेच म्हणायला लागला, बघ मी तुला आधीच सांगत होतो हे असंच होणार आहे. आज द्रुपदचा नंबर आहे, उद्या तुझाच नंबर असणार आहे कालांतराने. तसं तसं भडकून द्यायचं काम करायचं. तुम्ही ऐकताय ना व्यवस्थित? भडकून दिलं आणि मग मनामध्ये विचार यायला काय करावं. 1 वर्षाचा गॅप गेला आणि 1 वर्षांनी भीष्मांनी राज्याचं युवराजपद हे धर्माकडे देऊन टाकलं. धर्मराज युधिष्ठिर युवराज पदावर गेले. हे तर अजूनच जड गेलं बा. धड नाही म्हणता येत नाही, करावं काय. एकटा राजाचा निर्णय नव्हता. भीष्म हे व्यासांचे पुत्र शंतनू पासून आहे. भीष्मांना फार ओलांडता येत नव्हतं, म्हणून नाईलाज झाला आणि धृतराष्ट्र ते बघतच राहिला. युवराज पदावरती आता धर्मराज आहे आणि बाकीचे 4 पांडव दिग्विजय करायला गेले. दिग्विजय करत अनेक राज्यांवरती त्यांनी स्वारी चढवली, अनेक राज्य जिंकवले. याला म्हणतात पांडव. जुनी पद्धत आहे, 5 तिथं पांडव. कळलं का? 5 तिथं पांडव असं ते म्हणायचे. 5 तिथं पांडव, 5 मुलं. त्याचं उत्तरही एका माणसाने मला असं सांगितलं, 4 खांदेकरी आणि 5वा मडकं घेऊन चालणारा.
ज्याने माझं बोलणं कळतंय का, त्याला अजून एक लागत असतो कावळा शिवायला. ती सगळी तयारी असते. लक्ष देऊन ऐका बरं. 5 तिथं पांडवांनी दिग्विजय केला, राज्य जिंकवले. दुर्योधन असेल, शकुनी असेल, यांना विचार पडला असं जर झालं तर कसं होईल बुवा. आंधळ्याने एक माणूस बोलावला, त्याचं नाव आहे कणिक. तोच मगाशी म्हणलो कुटील राजनीती तज्ञ. म्हणजे बाजी पलटवायची कशी अचानक, ह्याचं बुद्धी कौशल्य तीव्र प्रमाणात ज्याच्याकडे आहे, कुटील बुद्धी, त्याचं नाव आहे कणिक. कणिकाला बोलावलं, काय करता येईल बरं, हे तर असं असं चाललंय, भीष्मांच्या पुढे जाता येत नाही. म्हणजे राज्य टिकवण्यासाठी बाहुबली पिक्चर मधला कटाप्पा म्हणजे भीष्माचार्य. म्हणजे ते काही सांगत नाही पण तसंच. म्हणजे धर्मतत्वाशी आणि राज्य घटनेशी एकनिष्ठ असणारा व्यक्ती भीष्माचार्य. गादीवर नाही पण गादीचा सांभाळ करायचा कटाप्पाच. नाही पिक्चर पार्ट असतो लोकांच्या आता म्हणून तर सांगावं लागते, बाकी दुसरं काय नाही. आणि म्हणून यांना ओलांडता येत नाही, काय करता येईल. कूटनीती तज्ञ कणिक म्हणतोय की एक काम करा, मी सांगतो तसं करा. म्हटले काय करा. तुम्ही आता त्यांना बोलून घ्या पांडवांना आणि त्यांना सांगा म्हणावं, तुम्ही एक काम करा, वारणावती जे तुमचं ठिकाण आहे त्या वारणावतीला यांना फिरायला पाठवून द्या. त्यांना म्हणावं बऱ्याच दिवशी तुम्ही कुठे गेले नाही, गोड गोड बोलून. पांडवांना बोलून घेतलं, सांगितलं पांडवांना, कोण म्हातारं बरं का, लक्षात कुटील नीतीमध्ये त्याने असं सांगितलं, लक्षात येऊन देऊ नका की तुम्ही काही डावपेच करताय. सगळं जे करायचं ते गुढीच्या पोटात करा, म्हणजे तुमच्यावर कुठला आक्षेप येणार नाही. नाही तर प्रजा जर विरोधीत गेली, 2च नियम होते, वरिष्ठांचा आदेश आणि प्रजेचं मत, या दोन्हींवरती तो राजा टिकायचा. प्रजेने जर बंड पुकारलं तर राज्य जाईल तुमचं. प्रजेच्या काही लक्षात न येता पांडव कशी मरतील याच्या सल्ल्यासाठी तो कणिक होता. त्या कणिकाने सांगितलं यांना तिकडे पाठवा. तिकडे पाठवांना तिथं जाण्याच्या अगोदर ते जिथं राहणार आहे त्या बंगल्याची व्यवस्था तुम्ही करा. आणि तो बंगला बांधताना असा बांधा की त्याच्यामध्ये अग्नितत्व जास्त वापरा, लाकडं वापरा, कापूर वापरा, ज्वलनशील पदार्थांचा वापर भितडामध्ये करा, जेणेकरून त्या भिंतडी पेटल्या पाहिजे. ही सगळी तयारी पांडवांना बोलून घेतलं आंधळ्याने, आपलं धृतराष्ट्राने. आणि धृतराष्ट्राने बोलल्यानंतर सांगितलं, पोरांनो थोडं फिरून या. म्हटलं कुठं जायचं. म्हटलं तुम्ही वारणावतीला जाऊन राहा काही दिवस, आणि जाताना तुमच्या आईला कुंती मातेला सुद्धा सोबत घेऊन जा. हा सगळा प्रकार विदूर पाहत होते. विदूर धर्मात्मा होते. विदूर पांडवांचा विचार करायचे. विदूर असेल, कृपाचार्य असेल, द्रोणाचार्य असेल आणि भीष्म काका असतील, कुंती माता असेल, हे पांडवांचे हितचिंतक. यांनी अंदाज घेतला काहीतरी तो वेगळं घडणार आहे, त्याच्याशिवाय आमचा धृतराष्ट्र एवढं गोड बोलणार नाही. माझं बोलणं कळतं का तुम्हाला. काही माणसं अशी असतात कधीच नीट नाही बोलणार, कधीच नाही. आता पुढचं ऐका. ते जर का ज्या दिवशी एकदम नीट बोलले, चहा पाजला, थोडं गोड बोलले, तुम्ही समजायचं, जे समजायचे तुम्हीच समजा, मी काही बोलत नाही. असे असतात. ते गोड बोलायला लागलं, म्हातार म्हणले एवढं गोड कधीच नाही, याच्या डोक्यात सारखं जग दिसत नाही पण कुटीलपणा कधी जात नाही याचा. आणि त्याच्यात अजून कणिकाचा सल्ला घेतला, याचा अर्थ काहीतरी वाईट आहे. पांडवांनी तयारी केली निघायची, कुंती माता सोबत निघाली, प्रजा रडू लागली, पण राजा बोलेन दल आले. काळ जुना होता. जेव्हा ते राज्यातून निघाले, लोकांची समजूत घालावी लागली धर्मराजाला, शांत राहा, सगळं व्यवस्थित, कुठे जात नाहीये, थोड्या दिवसांनी परत येणारे वगैरे वगैरे. प्रजेचं मन जिंकून घेणारा राजा. आणि राजा निघाल्यानंतर विदूर काका तिथं शेजारी आहे, म्हातारं तिथं शेजारी आहे, आणि कृपाचार्य, द्रोण, सगळी सभा आहे. हो, सगळ्यांसमोर म्हणता येईना की थोडं सावध राहा यांच्यापासून. विदूर काकाचा जीव घालमेल करत होता, यांना सांगावं तरी नीट राहा रे बाबांनो, हे सगळं गुढीच्या पोटात चाललंय आणि जुना काळ संदेश वाहक नाही. त्याच्यात अजून बोलू, विदूर काका म्हणजे त्या असणाऱ्या हस्तिनापुराचं पुण्य. विदूर काका म्हणजे त्या हस्तिनापूरची मुख्य, तुम्ही असं समजा की मुख्य कणा. विदूर काका नदीच्या काठावर गेले ना, हस्तिनापूर संपलं, कौरवांचा नाश झाला, पांडवांचं स्वर्गरोहण झालं. विदूर काका महत्वाचे होते. विदूर काकांना फार पुढचं कळत होतं. विदूर काका म्हणजे त्या राज्याची दूरदृष्टी. राजांना कळालं होतं, विदूर काकांना कळालं होतं की यांच्याशी घातपात होणार आहे, पण बोलता येईना. बर्बरी नावाची भाषा एकट्या धर्मराजाला शिकवली होती. माझं बोलणं ऐकता का. बर्बरी नावाची भाषा एकट्या धर्मराजाला शिकवली होती विदूर काकांनी. बर्बरी भाषेत बोलू लागला, बाबा काळ वाईट रे,
काळजी घे बरं. आता ती भाषा मला कुठं जमती, पण सांगतो त्या भाषेत ते बोलत होते की बाबा काळ वाईट आहे, काळजी घे, जिथं जातोयस तिथला परिसर लाकडी आहेत, कधी आग लागेल सांगता येत नाही, स्वतःची काळजी घे. आणि ऐक बर का धर्मा, आग जर लागली ना जंगलाला तर प्राणी उडून जातात आणि जमिनीवरच्या बिळातून पलायन करतात. बघ बर का, लक्ष ठेव. ही सूचना करत होते की जिथं राहशील तिथं बिळाची तयारी कर, भुयारीची, ही सूचना होती. सगळं सांगितलं. पांडव निघाले, वारणावतीला जाऊन राहणार होते. तिथं पुरोचन नावाचा एक असणारा दुर्योधनाचा कारागीर होता आणि त्या कारागिराला दुर्योधनाने तिथं नेमणूक केली होती. आताच्या भाषेमध्ये कॉन्ट्रॅक्टर म्हणा बांधकामाचा. पुरोचन नावाजलेला, त्याला ते देऊन टाकलं काम. एक काम कर, असं बांध की ते दाऊटता आला नाही पाहिजे आणि आग लागल्या ते पेटलं पाहिजे. असा आरामगृह बांध. अजून त्याला लक्षागृह नाव, तेच लक्षागृह. त्याने तो आरामगृह बांधला. त्याच्यात लाकडाचा वापर केला, कापराचा वापर केला, तेलाचा वापर केला. भिंतीमध्ये दही वापरलं, काय ते वास मारू नये म्हणून ते दही वगैरे असं त्याच्यात उल्लेख केलेला आहे. आणि मग ते कापूर बिपूर ते भिजून शेणामध्ये त्याच्यामध्ये भिंतीमध्ये मस्त महाल बांधला. आणि वारणावतीला गेल्यानंतर प्रथम भेट घेतली पहिल्यांदा ती पुरोचनाची. पुरोचन समोर आला, या. त्या लोकांनी पण स्वागत केलं. अगोदर जुन्या वाड्यात नेलं, जुन्या वाड्यातून या महालात नेलं. महाल आकर्षक होता पण महाल घातक होता. डाऊट सुद्धा नाही आला बा पांडवांना की असलं काय असेल. पुरोचन होता तोपर्यंत नाही, पण पुरोचन गेल्यावर भीमाने काय केलं, एक बादलीच मारली त्या भितडावर. सहज म्हणले कशाचं एक कोणाला माहिती, लयच आकर्षक. भितडावर बादली मारली. मग मात्र त्याच्यातलं आतलं बाहेर निघालं. सगळे पदार्थ पाहिले ते ज्वलनशील होते. म्हटले याला तर अग्नी स्पर्श व्हायचा उशीर आहे, जळून खाक होईल. तोपर्यंत भगवान श्रीकृष्ण विदुर काकांच्या स्वप्नात आले आणि भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं की कुणाला तरी मदतीला पाठवा आणि असणाऱ्या पांडवांना म्हणावं कमीत कमी 7 योजन भुयारी रस्ता तयार करा जो गंगेच्या काठावर निघेल. आणि मग काकांनी दूत पाठवला आणि त्या दूताला असा दूत पाठवला की त्याला ते खोदकाम ज्याला करता येतं तो दूत पाठवला. आणि त्याने मग काही माणसं मदतीला घेतली असतील आणि जिथं राहत होते त्या घरातून एक असं विवर बनवलं, भुयार बनवलं. त्याला दरवाजा पण बनवला जेणेकरून सगळं जळीत झाल्यावरती सुद्धा इथं भुयार आहे हे लक्षात येता कामा नाही, इतक्या चांगल्या पद्धतीने. आणि मग तो खोदकाम करणारा तिथं गेला. त्याने त्या लक्षागृहातून तर थेट नदीपर्यंत भुयार बनवलं. 7 योजन असा उल्लेख आहे त्याचा. ते काम किती दिवस चालू असेल माहीत नाही. आणि मग त्या महिन्यातल्या कृष्ण चतुर्थीला त्या ठिकाणी त्यांनी त्याला त्या लक्षागृहाला आग लावायचं ठरवलं. आणि मग संध्याकाळची वेळ होती. योगायोग असा की त्या भागामध्ये दुर्गम भाग होता. आतताई वागणारे काही भिल्ल तिथं आले होते. आतताई या शब्दाचा अर्थ समजून घ्या की सर्वसामान्याला जगताना नाकी न आणून सोडणे किंवा त्यांच्या अधिकारातला उपद्रव करून आपल्या हक्कात घेणे, याला आतताईपणा म्हणतात. आणि आता ते सांगायची गरज नाही, आती तिथं माती. आतताईपणा केला की सुट्टी नाही. अनुज बंधू भगिनी सुत नारी सुनुसट कन्या समयचारी इनको दृष्टी बिलकोई दोई ताही बधेक छुपापन होई. हे रामायणातली ओवी आहे. अनुज बंधू भगिनी सुत नारी सुनुसट कन्या समयचारी इनही कुदृष्टी बिलकोई जोई ताही बधेक छुप पापन होई. कोणाला मारल्यावर पाप होत नाही हे वर्णन रामायणात करत असताना सांगितलंय. आतताई असेल दुसऱ्याच्या त्या काळचं सांगितलं. आता तसं झालं तर आधी कोर्टात जा, नाही तर मग तुम्ही सांगता कथेत सांगितलं लगेच मारामारी, असं नाही करायचं. त्या काळात सांगितलं आशाचा वध केला तर पाप लागत नाही. म्हणजे आतताई भिल्ल नेमकं काहीतरी वातावरण बिघडलं, रात्रीची वेळ, मदिरा पान करून आले होते. आणि योगायोग असा होता की या महालाजवळ यांना लक्षागृह जिथं बांधून दिलं त्या भिल्लिनीला 5 मुलं होते. ती 5 मुलं आणि ती भिल्लीन तिथं मुक्कामी थांबले. यांनी विचार केला परमेश्वराची लीला की आता इथून पळून जायचंय, 5 मुर्दे तर सापडले पाहिजे. PM ला गेल्यावर कमीत कमी असं निश्चित झालं पाहिजे की पांडव आणि कुंती मेली म्हणून, जळून मेले त्याच्यामध्ये असं दाखवता आलं पाहिजे. यांनी ती संधी साधली आणि चौकशी केल्यावरती कळालं पुरोचनाकडून की तसे पण ते आतताई आहेत म्हटले. सहज विचारलं आपलं, त्याला काही कळून नाही दिलं. आणि मग रात्रीची वेळ त्याने सुद्धा लक्षागृह पेटवायची तयारी केली. यांचं सुद्धा विवर तयार होतं. आणि मग ते ठरलेला दिवस चतुर्थीचा होता. आणि मग यांनी ती अग्नी पेटवण्याच्या अगोदर यांना अजून मदिरा पाजली आणि ती 5ही असणारे बिल्ल झोपेत ठेवले आणि तिला पण मदिरा पाजली आणि तीही झोपून राहिली. आणि मग हा जो पुरोचन आहे त्याने अग्नी पेटवला आणि लक्षागृह पेटवायला तो गेला. लक्षागृह जेव्हा पेटवायला गेला तर याने भीमाने विचारला काय करतो रे. काही नाही म्हटले, मला थंडी वाजते.
थांब म्हटले, तुझी कायमचीच आता थंडी घालवतो. त्याला कवळी मारली आणि त्याचे हातपाय बांधले आणि आतमध्ये ठेवला आणि त्याच्याच हातातला ते अग्नी घेतला आणि त्या लक्षागृहाला अग्नी पेटून दिला आणि ते भुयारात उतरले आणि भुयारातून गंगेच्या काठावर निघाले. तोपर्यंत जो खोदकाम करणार आहे त्याने नाव तयार ठेवली होती. त्या नावेमध्ये बसवलं आणि नावेत बसून त्यांना पलीकडच्या बाजूला सोडून दिलं. गळ्यामध्ये मिठी मारली धर्मराजाने आणि सांगितलं त्या सेवकाला, विदुर काकांना सांगा म्हणावं, तुमचे पांडव सुरक्षित आहे, आता आम्ही वनामध्ये राहू. आणि म्हणून पांडवांनी निरोप दिला आणि तो निरोप विदुर काकांकडे पोहोचला आणि पांडव त्या ठिकाणी वनामध्ये गेले. पण वनामध्ये पाहते पांडव अखंड वनवासी, परी त्या देवासी आठविती, देवाचं भजन मात्र त्यांनी कधी सोडलं नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की कोणत्याही क्षणाला भजन सुटता कामा नये. संकट किती काही आहे ना. आणि थोडंसं कथेला वळण देऊन एक वाक्य बोलतो. कथा पूर्ण होईपर्यंत ती माहीत नाही पूर्ण आकडा, पण 3-4 लाख रुपये खर्च होतो. आणि अर्थ असं नाही की टाईमपास. हिंदू धर्मातल्या सनातन संस्कृतीतल्या काही कथा त्या तुम्हाला तुमच्या मनोबल वाढवायला मदत करतात. सांगणाऱ्याला ते सांगता आलं पाहिजे. कथा म्हणजे तुमचा जो 2 तासाचा वेळ आहे तो देवापुढे जावा आणि तुम्ही काहीतरी भक्त आहे असं दाखवा, असा अर्थ नाही. या कथेंमधून तुम्हाला शिकायचं आहे की देवादिकांना किती चढ उतार आले, तर आपल्याही आयुष्यामध्ये जर चढ उतार आले तर हटून जमणार नाही, लढावं लागेल. आणि चांगले चढ उतार हे चांगल्याच्याच वाट्याला जास्त आले, ह्या कथा शिकवतात. म्हणून हिंदू धर्मातल्या ज्या ह्या कथा आहेत, रामायण महाभारत, हे काही असं जर असतं तर चांगले चांगले हुशार लोक, शिकलेले लोक, श्रीमंत लोक, एक गणित सांगू का, जो श्रीमंत होतो ना तो हुशार असतो. आणि श्रीमंत झाल्यानंतर सुद्धा तो पंक्तीला एका दिवसाचा 25,000 खर्च देतो. त्याला एवढंच माहिती आहे की इथं घेऊन येणारा त्या दात्याला एवढंच माहिती आहे मला इथंवर घेऊन येणारा पण तोच आहे. आणि मला असं वाटतं की हा खर्च तो दाता का करत असतो, त्या दात्याला पण माहीत असते की मला असं वाटतंय की तुम्ही समजून घ्या बसल्या जागेवर. त्यांना पण कळत असतं ही सगळी शक्ती देवाची आहे. आणि म्हणून त्या लोकांनी तर कधीच विरोध केला असता, नका कथा बिथा, हा टाईमपास आहे, हे महाराज लोकांच्या बंदळी घालायचं काम आहे वगैरे वगैरे काय असेल ते बऱ्याच वेळेला म्हटलं जातं. तर मला वाटतं तसं नाही आहे. मी पुन्हा एक वाक्य बोलतो जाता जाता, बघा पटतं का, असं आहे बरं. पण वयाच्या 25मध्ये रक्त गरम असतं आणि ते ऐकून देत नाही कोणाचं. त्यावेळेला हे म्हणत असते हे सगळे सोंग आहे, ढोंग आहे, याचं काही काम नाही, कथा कीर्तन व्यर्थ आहे असं म्हणत असतं. कथा का ते पण ऐकायला जड आहे. आणि चांगल्या गोष्टी घ्यायच्या म्हटलं की ते जडच जातात. वयाच्या 25च तो म्हणत असतो काय उपयोग नाही, कशाला कथा कीर्तन, त्यापेक्षा व्यायामशाळा काढा, पोरं असे पैलवान होतील. मला भेटला का त्याला सांगावं लागतं, पोरं पैलवान होतील पण पैलवान झाल्या पहिलाच डाव बापावर मारतील. चुकलं का माझं काय? पैलवान झाल्यावर मग प्रॅक्टिस कोणाची करायची, बरोबर आहे का नाही? मग ताकद सुद्धा कशी वापरावी, कुठं वापरावी, व्यायामशाळा नसावी असं नाही बरं. व्यायामशाळा पाहिजे आणि त्या व्यायामशाळेला सुद्धा ज्ञानाची जोड पाहिजे. म्हणजे व्यायामशाळा, बगीचा, जॉगिंग ट्रॅक हे सगळं पाहिजे आणि त्याला जोडून कथा कीर्तन पण पाहिजे. आपल्याकडल्या शक्तीला कसं डायव्हर्ट करायचं हे शिकवायचं काम हे परमार्थ करतो. तरुण पण म्हणजे वाहत्या पुराचं पाणी आहे. छो म्हणायचा उशीर आहे, तो पुढच्याचा मुर्दा पाडायला तयार आहे. पण वाहत्या पुराच्या पाण्याला जर व्यवस्थितरित्या साठवून आणि शेताकडे आणलं तर चांगलं पीक निघू शकतं. तेच काम परमार्थ करत असतो. आणि म्हणून कथा कीर्तनाची अत्यंत गरज आहे. तापलेल्या जीवाला दगा झाला, फसवणूक झाली, सगळं मुलांसाठी केलं, मुलांनी फसवलं, कुणी फसवलं तुम्हाला, अशी माणसं एकटी पडत नाही. ते म्हणतात माझ्यासोबत रामायण आहे आणि माझ्यासोबत महाभारत आहे. आणि म्हणून या सर्व कथा फार गरजेच्या आहेत. त्यातल्या त्यात महाभारत प्रचंड जड आहे कारण त्याच्यात वंशावळ खूप आहे. तुमचे चेहरेच सांगतात. कथा जर रामायणाची असती तर तुम्ही असे डुलले असते आणि ती सगळ्यांच्या पाठ असते. ही कथा पाठ होईपर्यंत परत पुढे सपाट होते. आणि म्हणून ती कथा जड जरी असली तरी ऐकणं गरजेचं आहे. आणि म्हणून ह्या ज्या काही कथा चालतात, या कथेसाठी आपल्या गावातील सर्व भूमिपुत्र आणि थोर दान शूर लोक या ठिकाणी एकत्रित येतात आणि ही कथा चालवतात. म्हणून आजसुद्धा या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर अतिशय वृद्धापकाळाकडे ज्यांचा प्रवास पोहोचला तरीसुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरती एक तेज आहे. आणि ते तेज आपल्या समोर बसलेलं आहे. ते म्हणजे सर्वांचे सुपरिचित असणारे हिरालाल काका. त्यांच्यासाठी जोरदार एकदा सगळ्यांनी टाळ्या वाजवा. आणि म्हणून काकांची आता उपस्थिती झालेली आहे. आपला पण कथेचा वेळ पूर्ण होतोय. आपण 9कडे जर गेलो तर आरतीला 9:30 वाजतात.
म्हणून संयोजकांचं म्हणणं आहे की 10 मिनटं अगोदर आपल्याला आपली कथा थांबवत जायची आणि त्यांच्या म्हणण्यानुसार आपण आजची कथा जी आहे ती लक्षागृह पेटवल्यानंतर पांडव सुरक्षित आहे इथपर्यंत ती कथा ऐकलेली आहे. ही कथा ऐकण्यासाठी सर्व परिसरातील सर्व मंडळींबरोबर आजचे दातेसुद्धा 5 मिनटं लांबवा म्हणताय का असं म्हणानच मी अंदाज असा घेतला की 5 मिनटं आधी उरका हरकत नाही. आणि म्हणून चला ठीक आहे तेवढा वेळ तर मेंटेन होणार आहे. अजून दुसरे जे नाव आहेत रमेश काका ते येत आहेत आणि म्हणून आपण तोपर्यंत कथा 5 मिनटं काय अडचण नाही ऐका जरा माझा ऐका. म्हणून गावाने फार चांगली पद्धत सुरू केली. जवळजवळ 4-5 वर्ष आपल्याला झाले मध्ये कोरोनाचा गॅप गेला पण तुमच्या सर्वांच्या सहकार्यातून आणि परमेश्वराच्या इच्छेने आपण सर्व एकत्रित येऊन तुमच्या माझ्यासहित मी तुमच्यातलाच आहे एक ईश्वरी कृपेचा भाग समजा की मी व्यासपीठावरून फक्त तुमच्या समोर प्रस्तुत जो विषय करतो तो मात्र ज्ञानोबरायांचा आहे किंवा संतांचा आहे देवाचा आहे आणि ते करण्याचं भाग्य. या कथेसाठी ढवळपुरी आणि ढवळपुरी पंचकृषीतील वाड्यांवरील सर्व मंडळी उपस्थित आहेत त्या सर्वांना या कथेच्या व्यासपीठावरून प्रणिपात करतो. त्याचबरोबर आमच्या या गावाच्या परिसरातून आलेली सर्व पंचकृषीतून जी लोक आहेत भांडगाववरून आलेले खरमाळे साहेब असतील माळकूप काळकूपवरून आलेली मंडळी असतील तित्तर साहेब असतील अजून निमगाव वाघा आपलं निमगाव घाणा असेल मग इकडे धोत्रा असेल वडगाव आंबले असेल सगळीच मंडळी या ठिकाणी वेगवेगळ्या गावातली बरेच चेहरे मला या ठिकाणी दिसत आहेत. त्याचबरोबर आपल्या सर्वांचे सुपरिचित असणारे हिरालाल काका असतील आपले सर्वांचे सुपरिचित असणारे सरपंच माजी सरपंच डॉक्टर राजेशी बनगडे असतील त्याचबरोबर विकास सेवा सोसायटी चेअरमन भागानाना असतील आणि मग सर्वच आपल्या गावातील तरुण कार्यकर्ते. आणि हे कार्य पार पाडत असताना जे मुख्य खिलाडी आहेत त्यांचं वर्णन होत नसतं राहून जातं गणगणीमध्ये. हे सगळ्या कार्यक्रमाच्या शेवटी वाढण्याचं काम करणारा आमचा तरुण वर्ग त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि यानंतर आपण एक छोटंसं भजन घेऊया आणि त्यानंतर उर्वरित कथा पूर्ण करून आणि मानकऱ्यांचा सत्कार करूया. सर्वांनी हे भजन या ठिकाणी एकदा म्हणायचं आहे. हरे राम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा हरे राम हरे राम हरे कृष्णा 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 हरे राम हरे कृष्णा. जेव्हा संकट आ वासून असेल तेव्हा फक्त एकच करा भगवंताचं भजन करा तुमचे संकट दूर होतील. बरोबर आहे ना. आणि म्हणून मला असं वाटतं की ऐका गड्या जेव्हा निरोप परत आला कुठे आला हस्तिनापूरला. मला हेही कधी कधी काही कळत नाही
काही माणसं खोटं सुद्धा रडतात का? धृतराष्ट्र रडत होता. थोडा रस्ता थोडंसं बाजूला हात म्हणे बाबा पुढं सारखा थोडं, पण त्यांना बसू द्या, तुम्ही पुढचे सारखा. हां राम नाम राम रतन धन. ऐका. राम नाम तू बोल रे, जीवन में रस बोल रे, अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. राम नाम तू बोल रे, बोल रे, मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं. राम नाम तू बोल रे, जीवन में रस बोल रे, अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. राम नाम तू बोल रे, जीवन में रस बोल रे, मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं. तू है बुलबुल पानी का, मत कर रे जोर जवानी का. तू है बुलबुल पानी का, मत कर रे जोर जवानी का. संभल संभल कर चलना यारो, पता नहीं जिंदगानी का. संभल संभल कर चलो रे यारो, पता नहीं जिंदगानी का. राम नाम तू बोल रे, जीवन में रस बोल रे, अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. राम नाम तू बोल रे, जीवन में रस बोल रे, अब जो मिला कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. आज या ठिकाणी आजच्या आरतीचे सर्व मानकरी उपस्थित आहेत आणि त्यांचा नवरात्र उत्सव समितीच्या वतीने सत्कार या ठिकाणी आपले नवरात्र उत्सव समितीचे आयोजक संयोजक करतील अशी त्यांना विनंती करतो. आणि त्यानंतर या ठिकाणी इथली आरती होईल आणि नंतर मंदिरातली आरती होईल. हॅलो.